शुभ दिवस. सध्या उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये घामाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कितीही पाणी पिलं तर ते आपल्या शरीराला कमीच पडतं. आणि त्यामुळं काय होतं बघा, एक त्यामुळं आपल्या शरीराला पाणी कमी पडल्यामुळं आपल्याला किडनी स्टोन होतात. मग ते युरिक ऍसिड स्टोन असेल, कॅल्शियमचा असेल किंवा इतरही असतील. आता जवळजवळ 80% लोकांना जनरली हा कॅल्शियमचा स्टोन झालेला असतो. आता हे कॅल्शियमचा स्टोन जे सहसा कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम ऑक्झेट या यापासून बनलेले असतात. कॅल्शियम स्टोन हे कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम ऑक्झलेट यांच्यापासून बनलेले असतात. तेव्हा मग आपण कॅल्शियम ऑक्झेट असणारा काही खाद्यपदार्थ आहेत ते आपण पूर्णपणे बंद करायचे. जर बंद केले नाही तर मग कॅल्शियम ऑक्झाईडचा खडा वाढ होण्यास वेळ लागणार नाही. जर तुमचा जर तुमचा खडा किडनी स्टोन हा कॅल्शियम ऑक्झाईडचा असेल तर तुम्ही कॅल्शियम ऑक्झाईड युक्त पदार्थ पूर्णपणे बंद करायचे. आता हे पदार्थ कोणते? तर भाज्यामध्ये म्हणाल तर पालक, भेंडी, चॉकलेट, डार्क चॉकलेट, काजू, बदाम, बीट, सोयाबीन, रताळे, ब्लॅक टी, तीळ, सोया मिल्क आणि फळामध्ये म्हटलं तर अंजीर, खजूर आणि केळी. शक्यतो खाण्यासाठी हे पदार्थ स्टोनसाठी घातक आहे. त्यामुळे हे पूर्ण पदार्थ खाण्याचे टाळा. जर तुमचा किडनी स्टोन कॅल्शियम ऑक्झाईडचा असेल तर हे पदार्थ बंद करा. आणि जर तुमचा किडनी स्टोन, आता परत सांगतो, जर तुमचा किडनी स्टोन कॅल्शियम ऑक्झाईडचा असेल तर कॅल्शियम ऑक्झाईड युक्त पदार्थ खाण्याचे बंद करा. तर मग ते पदार्थ कोणते? भाज्यामध्ये म्हणलं तर पालक, भेंडी, फळामध्ये म्हणलं तर अंजीर, खजूर, किवी, फळ, डार्क चॉकलेट, काजू, बदाम, बीट, सोया मिल्क, सोयाबीन आणि ब्लॅक टी, रताळे. शक्यतो यांच्यामध्ये ऑक्झाईडचे प्रमाण जास्त असते, म्हणून हे पदार्थ पूर्णपणे बंद करायचे. अगदी महत्वाची माहिती आहे, लक्षात ठेवा तुम्ही. कॅल्शियम ऑक्झाईडचा खडा आढळला की तुम्ही हे पदार्थ बंदच करायचे. तर आणि जर किडनी मध्ये कॅल्शियम फॉस्फेटचा खडा आढळला तर कुठले पदार्थ खाण्याचे टाळायचे हे पण लक्षात घ्या. तर तुमच्या किडनी स्टोन जर तुमचा किडनी स्टोन हा फॉस्फेटचा असेल तर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा आणि बिया, कडधान्ये, फोर्टिफाईड पदार्थ. आता तुम्ही म्हणताल दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध, दही, चीज आणि पनीर हे पदार्थ शक्यतो बंद करा. याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त असते. मासे खाणे बंद करा. आता हिरव्या पालेभाज्यामध्ये म्हटलं तर काय बंद करायचं? ब्रोकोली, भेंडी आणि कोबी. लक्षात, ब्रोकोली, भेंडी आणि कोबी, कारण याच्यामध्ये बी फॉस्फेटचं प्रमाण जास्त असतं. आता सुका मेवा आणि बिया याच्यामध्ये, आता सुका मेवा आणि बिया कुठल्या? तर बदाम आणि सूर्यफुलाच्या बिया बंद करायच्या, सेवन करायचे नाहीत, कारण याच्यामध्ये पण हे
फॉस्फेट भरपूर असतं. ह्याच्यामध्ये फॉस्फेट भरपूर असतं, लक्षात घ्या. आणि कडधान्य कुठले असतील तर सोयाबीन. कडधान्य कुठली? बीन्स, मसूर आणि काळे चणे. कडधान्य कुठली? बीन्स, मसूर, अख्खा मसूर आणि काळे चणे पूर्णपणे बंद करायचे, कारण याच्यामध्ये सुद्धा फॉस्फेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे बीन्स, मसूर आणि काळे चणे अजिबात खायचे नाही कडधान्यामध्ये. तसेच सोया दूध, फळांचे रस, फळांचे ज्यूस आणि ब्रेड याच्यामध्ये देखील फॉस्फेटचं प्रमाण मुबलक असतं. म्हणून हे पदार्थ सुद्धा तुम्ही खाण्याचं बंद करा. अंडी, लसूण याच्यामध्ये देखील फॉस्फेट जास्त असतं. मग तुम्हाला जर फॉस्फेटचा खडा असेल आणि तुम्ही फॉस्फेट फॉस्फेटचा खडा असल्यास हे माहित असून जर तुम्ही हे पदार्थ खाल्ले तर ते खडा, लहान असलेला खडा मोठा होईल. म्हणून फॉस्फेट युक्त पदार्थ आहारात सेवन करायचे नाहीत. डन. तर फॉस्फेट असणारे पदार्थ मी आता सांगितल्याप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ, मासे, हिरव्या पालेभाज्यामध्ये म्हणलं तर ब्रोकोली, भेंडी, कोबी. सुकामेवा किंवा बिया यामध्ये म्हणलं तर बदाम आणि सूर्यफुलाच्या बिया. बीन्स, मसूर आणि काळे चणे अजिबात खायचे नाहीत. सोया दूध प्यायचं नाही, फळांचे ज्यूस प्यायचे नाहीत आणि ब्रेड खायचा नाही. आणि अंडी आणि लसूण ह्याच्यामध्ये देखील फॉस्फेटचं प्रमाण मुबलक असतं, मुबलक प्रमाणात. त्यामुळे ते देखील बंद करायचं. लक्षात आलं ना? तर तुम्ही कॅल्शियम ऑक्झाईडचा खडा असल्यानंतर कुठले पदार्थ बंद करायचे हे आताच माहिती सांगितली. आणि कॅल्शियम फॉस्फेटचा पदार्थ कधी बंद करायचे? जर तुम्हाला कॅल्शियम फॉस्फेटचा खडा असेल तर. परत सांगतो, कॅल्शियम ऑक्झाईडचा खडा असेल तर कॅल्शियम ऑक्झॅलेट युक्त पदार्थ पूर्णपणे बंद करायचे. आणि जर तुम्हाला फॉस्फेटचा खडा असेल तर फॉस्फेट युक्त पदार्थ पूर्णपणे बंद करायचे. कारण मुळात कॅल्शियम स्टोन हा सहसा कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि कॅल्शियम फॉस्फेट यापासूनच बनलेले असतात. त्यामुळे असा आहार आपल्या सेवनात बंद केलेला बरा. तेव्हा आता तुम्हाला जर किडनी स्टोन झाला तर सुरुवातीला लक्षणं काय जाणवतात? या स्टोन मुळे काय होते बघा, स्टोन कुठला असू दे, कंबर दुखते सुरुवातीला, संपूर्ण कंबर दुखते किंवा डावी बाजू दुखते कंबरेची किंवा उजवी बाजू दुखते. एका दुसरी गोष्ट पोट दुखते आणि पोट फुगते. कधी कधी काय होतं बघा, ओटी पोटामध्ये तीव्र वेदना होतात. कधी कधी ओटी पोटामध्ये तीव्र अशा वेदना होतात जे सहन होत नाहीत. इतकंच नाही तर लघवीतून रक्त येण्यास सुरुवात होते, मळमळ आणि उलट्या होतात. हे किडनी स्टोनचे लक्षण आहेत. जर तुम्हाला कंबर दुखत असेल, कमरेची डावी बाजू दुखत असेल, उजवी बाजू दुखत असेल, पोट फुगत असेल, दुखत असेल, ओटी पोटात तीव्र वेदना होत असतील, लघवीतून रक्त पडत असेल, मळमळ आणि उलट्या होत असतील, तर ही किडनीमध्ये स्टोन असण्याची शक्यता दाट असते. मग आपण काय करायचं? एक, पाणी भरपूर प्यायचं. पाणी भरपूर प्यायचं, कारण उन्हाळ्यामध्ये आपले जेवढं पाणी प्यायचं ते फायदेशीर आहे. कारण आपल्या शरीरातून प्रचंड प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये घाम जातो आणि पाण्याचे प्रमाण कमी होते शरीरातील. म्हणून पाणी भरपूर प्यायचं. दुसरी गोष्ट, आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी ठेवा. आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी ठेवा. आता हे मी का सांगतोय?
तर तुम्ही जर मिठाचे सेवन कमी ठेवलं नाही तर लगेमध्ये कॅल्शियमची निर्मिती होते, किडनी स्टोन होतात, कॅल्शियमचे स्टोन होतात, हे लक्षात ठेवा. म्हणून शक्यतो कॅल्शियमचा स्टोन असल्यास मग तो फॉस्फेटचा असो किंवा ऑक्झिलेटचा असो, मीठ कमी करा, पाणी भरपूर प्या. आणि किडनी स्टोन झाला किंवा तुम्हाला वरील लक्षण दिसली, कंबर दुखायला लागली, पोट दुखायला लागलं, पोट फुगायला लागलं, पोटी पोटात पण दुखते, तीव्र वेदना होतात, लगेच रक्त जाते, उलट्या आणि मळमळ होतात, तर अशी लक्षण दिसल्यास तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा आता ह्याच्यासाठी काही टेस्ट असतील बघा. ह्याच्यासाठी काही किडनी स्टोन साठी निदान होण्यासाठी, किडनीचे किडनीज मध्ये असणारे स्टोनचे निदान होण्यासाठी काही टेस्ट असतात. तर एक सिटी स्कॅन, पहिली टेस्ट सिटी स्कॅन, जे सिटी केयूबी नावाने ओळखली जाते. मग ती किडनीतील, युरोटेड मधील आणि ब्लडर मधील सुद्धा आपल्याला त्यातील स्टोन विषयी माहिती मिळते. तेव्हा ह्या टेस्ट मध्ये, या सिटी स्कॅन मध्ये स्टोन नेमका कुठे आहे, किती एम चा आहे, हे आपल्याला माहिती होते, यातून कळते या टेस्ट मधून. दुसरी टेस्ट कुठली, तर किडनीच्या आरोग्याविषयी माहिती घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड ही टेस्ट केली जाते, QSG ज्याला आपण म्हणतो. आणि यातून आपल्याला काय कळतं, तर यातून आपल्या किडनीचं कार्य कळतं. आणि 3 नंबरची टेस्ट आहे ती युरिन टेस्ट. या टेस्ट मधून लगेमध्ये इन्फेक्शन झाले आहे का याचे निदान होते. आणि जर स्टोन झाले असतील तर ते स्टोन देखील आपल्याला झालेत का नाहीत याची माहिती आपल्याला युरिन टेस्ट मधून कळू शकते. आणि 4 नंबरची टेस्ट म्हणजे ब्लड टेस्ट. याच्यातून काय निर्णय होतं, तर किडनीचे कार्य, किडनीचं फंक्शन, कॅल्शियमची मात्रा, युरिक ऍसिडची मात्रा कमी झाली का जास्त झाली, ह्याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा वाढली का याचे निदान होते. तसेच ब्लड टेस्ट मध्ये ऍसिडची मात्रा वाढलेली आहे का, नेमकी मात्रा कशाची वाढली याचे निदान होते. यासाठी ब्लड टेस्ट हे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा या 4 टेस्ट अतिशय महत्वाच्या आहेत. आणि त्यातील प्रमुख टेस्ट म्हणलं तर सिटी स्कॅन, ज्याला आपण केयूबी असे म्हणतो. म्हणजे ह्यातून खडा नेमका कुठं आहे म्हणजे किडनी मध्ये आहे का, ब्लॅडर मध्ये आहे का, युरेटर मध्ये आहे, थोडक्यात मूत्राशयामध्ये आहे का मूत्रमार्गात आहे का मूत्रनलिकेत आहे, हे आपल्याला या टेस्टमुळे कळते. आणि तो किती एमचा आहे हे देखील आपल्याला या टेस्ट मधून कळते. तेव्हा मित्रांनो, जर तुमचे हे निदान झाले तर तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता. 10 एम पर्यंतचे खडे हे सहजासहजी आपल्या लगेवाटे पडत असतात. लक्षात आलं का, 10 एमचे खडे हे पडतातच. फक्त पाणी भरपूर पिणं, 2 ते 3 लिटर पाणी भरपूर पिणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच मिठाचे प्रमाण सेवन कमी करा, मिठाचे प्रमाण आहारामध्ये कमी घ्या. हा, आणि जर तुम्हाला कॅल्शियम फॉस्फेट किंवा कॅल्शियम ऑक्झाईडचा खडा झाला असे निदान झाले असे तुम्हाला समजले, तर तुम्ही कॅल्शियम ऑक्झालेट युक्त पदार्थ खायचे बंद करा, जर तुम्हाला कॅल्शियम ऑक्झालेटचा खडा असेल तर. आणि जर तुम्हाला कॅल्शियम फॉस्फेटचा खडा असेल तर कॅल्शियम फॉस्फेट युक्त पदार्थ खाण्याचे बंद करा. येते का लक्षात तुमच्या. आणि हे खडे झाले असल्यास कोणताही खडा होऊ द्या, कॅल्शियम फॉस्फेटचा होऊ द्या किंवा कॅल्शियम ऑक्झालेटचा खडा होऊ द्या, तेव्हा या स्टोनसाठी, या कॅल्शियम स्टोनसाठी तुम्ही एक घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे कसा,
की तुम्ही पाणी तर भरपूर प्यायचंच, पण हे पाणी पित असताना एक संत्री घ्यायचा, त्या संत्र्यामध्ये लिंबूचा रस पिळायचा. संत्री घ्यायचा, संत्र्याचा रस अधिक लिंबूचा रस एकत्र करायचा. संत्र्याचा रस आणि लिंबूचा रस एकत्र करायचा आणि त्यात थोडा फक्त खाण्याचा सोडा टाकायचा आणि हे पाणी दिवसातून 7-8 वेळा प्या. जवळजवळ तुमच्या शरीराला 3 लिटर पाण्याची आवश्यकता असते. तेव्हा तुमचा स्टोन विरघळून बाहेर पडतो. ह्या लिंबूच्या रसाचे आणि संत्र्याच्या रसाचे एकत्रितपणे सेवन केले पाण्याबरोबर, पाण्यामध्ये लिंबूचा रस आणि संत्र्याचा रस ग्लासमध्ये टाकायचा आणि ते पाणी दिवसातून 7-8 वेळा प्यायचे. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 लिटर दिवसातून पाणी तुमच्या शरीराला भेटले पाहिजे. ह्याच्याने काय होईल बघा, काय होतंय, कॅल्शियमचा स्टोन म्हणजे फॉस्फेटचा असो किंवा ऑक्झेटचा असो, तुमचा खडा विरघळण्यास 101% मदत होईल आणि तुमचा जे स्टोन आहे तो दुसऱ्या दिवशीपासूनच हा उपाय तुम्ही केल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून विरघळायला सुरुवात होऊन लगीवाटे बाहेर पडेल आणि हे तुम्हाला जाणवेल सुद्धा. त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करा. माझी रिक्वेस्ट आहे, एक नम्रतेची विनंती आहे की जर तुम्हाला हा स्टोन झाला, कॅल्शियमचा स्टोन झाला, की तुम्ही हा उपाय नक्की करा. दुसऱ्या दिवशीपासून तुमचा स्टोन विरघळण्यास सुरुवात होईल आणि लगीवाटे बाहेर पडेल. तेव्हा मित्रांनो, माता भगिनींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा. काही अडचणी असतील तर कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्टोनच्या संदर्भात जर कोणाला अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा किंवा कमेंट बॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल. आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा, कारण उन्हाळ्यामध्ये किडनी स्टोनचे रुग्ण आपल्याला प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतात. उन्हाळ्यामध्ये किडनी स्टोनचे पेशंट आपल्याला प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतात आणि म्हणूनच पाणी तुम्ही भरपूर पीत चला आणि आता सांगितलेला उपाय तुम्ही नियमितपणे करा. तेव्हा इथंच थांबतो. पूर्ण विराम घेतो. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला युरिक ऍसिडचा स्टोन असल्यास त्याची माहिती सांगितलेली आहे. आज तुम्हाला मी कॅल्शियमचा खडा असल्यानंतर काय करायचं, कुठला उपाय करा हे सांगितलेलं आहे. पुढील भागात मी सिस्टीन या किडनी स्टोनची माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण किडनी स्टोनचे 4 प्रकार आहेत आणि 4ही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.